मीन राशी 2025। नमस्कार, लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य। कोणत्याही किरकोळ माणसाच्या हाताखाली काम करणे या राशीला आवडत नाही। जे करतील ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र बुद्धीने करतील। या राशीला हुकूमत गाजवणे जमत नाही, त्यातल्या त्यात जमेल आणि काम करता येईल असे क्षेत्र हे निवडतात। यांना मोह तर असतो, पण पापभिरूही असतात। एका विशिष्ट कोशात राहणारी ही रास आहे। राशीच्या व्ययस्थानी आणि लग्नस्थानी शनी राहूचे भ्रमण होणार आहे। परदेश गमन आणि लांबचे प्रवास यावर्षी होणार आहेत। तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल। पैसा आला तरी त्याला अनेक वाटा फुटणार आहेत। कुटुंबातील लोकांची मते पटणार नाहीत, त्यामुळे कौटुंबिक वातावरण थोडेसे गढूळ होण्याची देखील शक्यता आहे। जुनी दुखणी डोके वर काढतील। आपल्या मनातील गुप्त गोष्टी शक्यतो कोणापाशीही सांगू नयेत। कोणत्याही गोष्टी कष्टसाध्य होणार आहेत। वैवाहिक जीवनात ताणतणावाचे वातावरण राहील, त्यामुळे सर्व गोष्टी सामंजस्याने सोडवायला शिका। कोणतीही टोकाची भूमिका न घेतलेली बरी। प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा। राशीच्या चतुर्थ आणि पंचम स्थानातून गुरुचे भ्रमण होणार आहे। संततीला येणाऱ्या अनेक अडचणींवर मार्ग सापडेल। संतती सौख्य मिळेल। उपासनेत प्रगती होईल। आरोग्यामध्ये सुधारणा झाली तरी अचानक तक्रारी उद्भवल्यामुळे मनस्वास्थ्य मिळणार नाही। धंद्यामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळाल्यामुळे सुधारणा होईल। परदेश गमनाचे योग येतील। नवीन आर्थिक गुंतवणूक कराल। घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल। स्वतःच्या मतांबरोबर इतरांचाही विचार करावा लागेल। आता पाहूया या वर्षीचे मीन राशीचे राशी भविष्य। जानेवारी 2025। कोणताही व्यवहार करताना गाफील राहू नका। स्थावर इस्टेटीचे व्यवहार थोडे पुढे ढकलले फायद्याचे ठरेल। समाजातील प्रतिष्ठित मंडळींच्या गाठीभेटी होतील। मौजमजेत अतिरेक टाळावा। अनावश्यक खर्चास कात्री लागून गुंतवणूक वाढवा। यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते, त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल। अडकलेली कामे मार्गी लागतील। पैशाची आवक चांगली राहील। प्रेम प्रकरणांमध्ये यश येईल। मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्त शक्ती खर्च करावी लागेल। संघर्ष आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे तापटपणा वाढेल। दुसऱ्याला समजून घेताना थोडे कमी पडाल। दुसऱ्यावर कुरघोडी करण्याअगोदर 10 वेळा विचार करावा लागेल। स्वाभिमान आणि अहंकार यातील पुसटशी लक्ष्मण रेषा ओळखली तर यश तुमचेच आहे। फेब्रुवारी 2025। चालून आलेल्या संधीचा फायदा घ्या। ग्रहमान अनुकूल आहेत। आपल्या योग्य विचारांना कर्तृत्वाची झालर लाभली तर दुग्ध शर्करा योगच। थोरा मोठ्यांची कृपा लाभेल। काहींच्या घरात शुभकार्य संभवते। जमीन जुमल्याचे व्यवहार टाळा। ईट का जवाब पत्थरसे देऊन दुसऱ्यावर राग धराल, परंतु याचा तुम्हालाच त्रास होईल। ज्यांना खांद्यांचे व हाताचे दुखणे आहेत त्यांनी योग्य वेळी व्यायाम औषधोपचार चालू करावेत। अडलेली कामे मार्गी लागतील। घरातील काही कारणांमुळे मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल। हातात पैसे आल्यामुळे बरेच देणेही देऊन टाकाल। जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात। कोणतेही काम पूर्वत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करावा लागेल, त्यामुळे रेंगाळलेली कामे उत्तरार्धात गती घेतील। नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल। मार्च 2025। या महिन्यात आप्तमंडळींचा थोडा वियोग सहन करावा लागेल असे दिसते। खर्च वाढतील। मोठे आर्थिक व्यवहार व बोलणी थोडी पुढे ढकलावी। उत्तरार्धातील घडणाऱ्या एखाद्या अप्रिय घटनेमुळे मनस्वास्थ्य बिघडेल। नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही। बौद्धिक बाबतीत हा महिना चांगला जाईल।
नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील, त्यामुळे गुप्त शत्रूंचे काही चालणार नाही. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहेत. गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. देश तसा वेश घ्याल आणि यश मिळवाल. नोकरीत बदल संभवतो. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. एप्रिल 2025. स्वप्नरंजन तुम्हा राशींच्या लोकांना आवडते, परंतु त्यात किती रमायचे हे ठरवून वागण्याचा हा काळ आहे. विरोधकांच्या हालचालींवर लक्ष असू द्या. जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या चहाटखोरीमुळे उत्तरार्धात थोडा मनस्ताप संभवतो. परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कला क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. प्रवासात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडीनिवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. स्पष्ट बोलल्यामुळे काहींना ते आवडणार नाही. नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नये. मे 2025. पूर्वार्ध थोडा निराशाजनक असला तरी उत्तरार्ध उत्साहवर्धक असेल. धनप्राप्तीचे काही अनपेक्षित योग संभवतात. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. मोठा प्रवास देखील संभवतो. तुमच्या अथक परिश्रमाचे चीज होऊन कार्यक्षेत्रात नावलौकिक होईल. आपण बरे आणि आपले काम बरे हीच भूमिका या महिन्यात घ्याल. थोडे अस्थिर आणि चंचल बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडेल. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. आपली कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टींबाबत उदास राहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. जून 2025. परिस्थितीनुसार धोरणात बदल करावा लागेल. आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यास विलंब होत असला तरी यश मिळेल. विरोधकांचे डावपेच उधळून लावू शकाल. चैनीच्या गोष्टींवरील खर्च टाळा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीबाबत सतर्क राहा. व्यवसायात अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचा हद्दपार कराल. स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी, निश्चय, जिद्द आणि स्थैर्य या 4 गोष्टींच्या जीवावर कामाला बरीच गती येईल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. खांदेदुखी, गुडघेदुखी आणि पोटाचे विकार यासाठी औषध घ्यावी लागतील. आजूबाजूच्या जगात व्यवहारांमध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. घरात आणि घराबाहेर प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे विचार मनात येतील आणि ते अंमलातही आणाल. जुलै 2025. मानसिक त्रासाचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होणार नाही याची काळजी या महिन्यात तुम्ही घेतली पाहिजे. मंगळाचे पाठबळ उपयोगी पडेल. अचानक घडलेले गैरसमजाचे प्रसंग चातुर्याने हाताळावे लागतील. स्वावलंबनावर भर द्या. प्रचंड मेहनतीच्या मानाने मामूली यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल. अशा वेळी चुकते कुठे हे कळण्यासाठी त्यातील तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवास योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजावून घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. तुमच्यातील आत्मसंयम, गांभीर्य या महिन्यात तुम्ही बाजूला ठेवाल आणि वारा येईल तशी पाठ फिरवाल. जुन्याचा बुरखा टाकून घेऊन नवीन गोष्टींचा कास धराल. स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. ऑगस्ट 2025. तुमच्या महत्त्वाच्या धोरणाची दिशा ही 16 ऑगस्ट नंतर ठरवल्यास ते तुम्हाला योग्य ठरेल. एखाद्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याने
मन थोडे व्यथित होण्याची शक्यता जाणवते. त्याला अतिमहत्त्व देऊ नका. आर्थिक बाबतीत पैसा वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. कष्टाला पर्याय नसला तरी प्रगती करणार आहात. या काळात कामाचा डोंगर उपसाल. फक्त जवळच्या व्यक्तींवर नको एवढा विश्वास टाकू नका. वैवाहिक जीवनाचा प्रांत नाजूक आणि बिकट झालेला जाणवेल. तुमच्या धोरणीपणामुळे तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळीच उत्साही, आनंदी वातावरण तुम्हाला लाभेल. बऱ्याच दिवसांनी मनासारख्या घटना घडतील. दुसऱ्यांना शिकवण्याची देखील संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीत हिशोबी वृत्ती ठेवून चालत नाही हे या काळात कळून चुकेल. कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम हे सूत्र लक्षात ठेवल्यास फायदा होईल. सप्टेंबर 2025. रवी बुधाची अनुकूलता ही या महिन्याची जमेची बाजू. समाजातील तुमची प्रतिष्ठा वाढेल. उत्तरार्धात कुटुंबातील व्यक्तींच्या प्राकृतिक समस्येने तुम्ही थोडे व्यथित व्हाल. भाऊबंदकी डोके वर काढेल असे दिसते. दुसऱ्याची गुलामगिरी करण्याची वृत्ती नसल्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. आता विचार केला तर आपल्याला आवडेल अशी सुंदर जागा मिळू शकते. तुमच्यातील कलाकार जागा होईल. आर्थिक घडी चांगली बसण्यासाठी आवश्यक असलेला पाया या महिन्यात घातला जाईल. नोकरीत तुम्ही मन लावून केलेल्या कामामुळे वरिष्ठ खुश होतील. ऑक्टोबर 2025. कुटुंबात तुमची असलेली पत आणि मान यावर परिणाम होईल असे भाष्य करणे या महिन्यात टाळा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक, संयमाने व काळजीपूर्वक घ्यावे लागतील. भावनेपेक्षा कर्तव्यपूर्तीला प्राधान्य द्या. कार्यक्षेत्रात आपल्या कार्याची दखल वरिष्ठांनी घेतल्याने समाधान लाभेल. या महिन्यात लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रुची ठेवाल. राजकारणी लोकांना आपल्या कामांमध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. थोडेसे दूरतक संयमितपणा बरोबरच धोरणी असाल. काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योगप्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. नोव्हेंबर 2025. या महिन्यात तुमच्याबाबत उगाचच गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता जाणवते. सावध राहा. सर्वांगीण माहिती घेतल्याशिवाय आपली बाजू मांडू नका. कुटुंबातील व्यक्तींकडून अनपेक्षित सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात कधी नव्हे ते जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मतांचा आदर केल्यामुळे 2 पिढ्यांमधील अंतर कमी होईल. त्यामुळे मुलेही खुश राहतील. तुम्ही जे काम करत असाल त्यामध्ये तुमच्याशिवाय लोक आनंदी राहतील. त्यामुळे समाजात मान मिळेल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. आर्थिक बाबतीत मात्र पैसा मिळण्यासाठी थोड्या कटकटींना तोंड द्यावे लागेल. डिसेंबर 2025. आपली कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. काही खोटे नाटे तुमच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न कोणी केलाच तर त्याला योग्य प्रकारे उत्तर द्या. उत्तरार्धात अर्थप्राप्तीचे योग संभवतात. रखडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. याचा थोडासा ताणही येईल. अशा वेळी हातून कोणता अविचार होणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागेल. आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची देखील शक्यता आहे.
कर्जबाजारी असणाऱ्यांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. शांत आणि धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढा राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. इतरांवर जास्त विश्वास टाकत नसल्यामुळे कामाचा गाडा स्वतः ओढाल, परंतु त्यामुळे थकवा जास्त जाणवेल. कलाकारांना संधी मिळतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.